गरम तव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला या कट केलेल्या वड्या याच्यामध्ये टाकून घेऊन त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. हवा असल्यास तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. नमस्कार, स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण आळूची वडी बनवणार आहोत आणि आजची जी आळूची वडी आहे ती वड्या खाताना आपल्या घशामध्ये तोडणार वगैरे नाही, कारण ह्या वड्यांमध्ये मी एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे आणि तो पदार्थ कोणता आहे तो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर इथं मी देशी आळूची पानं घेतलेली आहेत. साधारण 20 ते 25 आळूची पानं घेतलेली आहेत मी इथं. तर ही पानं मी स्वच्छ धुतलेली आहेत. एक एक पान घेऊन स्वच्छ धुवायचं आहे, नंतर ते कोरडं करून घ्यायचं आहे. तसेच मी इथे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि थोडेसे जिरे टाकून हे वाटून घेतलेलं आहे. वाटण तयार आहे. आता आपण चिंचेचा कोळ बनवून घेऊ. तर इथं मी 1-2-4 खडे गुळाचे घेतलेले आहेत आणि 2 बोंड चिंचेचे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे 1-5 मिनटं असं भिजू द्यायचं आहे, म्हणजे आपली चिंच आहे ती लवकर स्मॅश होईल. तर इथं मी 25 पानांना पुरेल इतपत बेसनचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण जे केलेलं तयार वाटण होतं मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचं ते टाकून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करू. तर मीठ तुम्ही सगळ्यात लास्टच टाकलं तर चालेल, परंतु मला इथं समोर वाटीत काढलेलं दिसलं म्हणून मी पटकन मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये 1 पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. 1 चमचाभर ओवा हातावरती क्रश करून अशा प्रकारे घ्यायचा आहे. बघा तुम्हाला मी दाखवते. तर असं आपल्याला क्रश करायचं आहे ओवा, म्हणजे त्याचा छानसा फ्लेवर वड्यांना लागतो. 2 चमचे याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहेत. तर तीळ नाही टाकले तरीही चालतील, परंतु वड्या खाताना तिळाची टेस्ट एकदम वेगळी लागते. एकदम असं दाताखाली कचकच लागतं, त्याच्यामुळे खूप छान याचा फ्लेवर येतो. व याच पिठामध्ये आपण जे साईडला चिंच आणि गुळाचं पाणी म्हणजेच कोळ तयार करून ठेवलेला आहे तो टाकून घ्यायचा. तर अशा प्रकारे चिंच एकदम छान भिजलेली आहे. ही अशी बोटाने स्मॅश करून घ्यायची आहे आणि हा जो कोळ आहे तो याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. तर हाच तो पदार्थ ज्याने आपल्या वड्या खाताना घशात खवखवत वगैरे नाही. थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडंही विसळून घेऊ. तर पहिल्यांदा आपण पिठामध्ये जे साहित्य टाकलेलं आहे ते अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर येथे तुम्ही चमच्याचाही वापर करू शकता. आता मिक्सरच्या भांड्यामधील पाणी थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकून घेऊन थोडंसं हाताने अशा प्रकारे कालवून घ्यायचं आहे व नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी होतं व वरून थोडंसं पाणी लागलं तर तेही टाकू आणि आपल्याला भज्याप्रमाणे आपण जसं भज्याला पीठ भिजवतो त्याप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता वड्या उकड्याची चाळण आहे, त्या चाळणीला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून ही चाळण ठेवून द्यायची आहे आणि याच्यावरती झाकून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण तयार केलेलं पीठ आहे ते आळूच्या पानामध्ये भरून घेऊ. तर अशा प्रकारे आळूचं एक पान घ्यायचं आहे. तर सगळ्यात मोठं पान घ्यायचं आहे आणि हे उलट करायचं आहे, असं सरळ नाही, उलट्या बाजूनी याच्यावरती थोडं थोडं पिठाचा लेयर लावत जायचं आहे व याच्यावरती दुसरं एक पान घेऊन अपोजिट डायरेक्शनने उलटच याच्यावरती ठेवून द्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे व याच्यावरतीही थोडं थोडं करून पीठ लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याच्यावरती 3-4 पानांचा तुम्ही लेअर लावू शकता. तर पहिलं पान उलट, दुसरं पान सुलट असं अपोजिट डायरेक्शनने हे पानं ठेवत जायचे आहेत आणि याच्यावरती पीठ लावत जायचं आहे. तर तुम्हाला इथं पिठामध्ये हात बुडवायचे नसतील किंवा घालायचे नसतील तर तुम्ही चमच्याने ही पीठ लावू शकता, परंतु हाताने जरा व्यवस्थित लागलं जातं. तर मी इथं दाखवते त्याप्रमाणे टोकाकडची बाजू पकडायची आहे आणि हळूवार पद्धतीने हे जे पान आहे ते अशा प्रकारे फोल्ड करत जायचं आहे आणि याचा मस्त असा रोल बनवून घ्यायचा आहे. अजून एक मी तुम्हाला अशा प्रकारे वडी भरून दाखवणार आहे. तर इथं मी परत एकदा सगळ्यात मोठं पान घेतलेलं आहे आळूचं आणि ते उलट बाजूने टाकलेलं आहे. तर आता आपण याच्या ज्या शिरा आहेत, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो असं फोल्ड करताना, म्हणून जर तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, लाटण्याने ह्या शिरा अशा प्रकारे मोडून घ्यायच्या आहेत. मी दाखवते त्याप्रमाणे. अजून 2-3 पानं मी अशा प्रकारे करून घेते, लाटण्याने याच्या शिरा मोडून घेते. तुमच्याकडे जर पानं कमी असतील तर तुम्ही 1 पान भरून ही वडी करू शकता किंवा 2-2 पानं भरून ही वडी करू शकता. तर सेम प्रोसेस आहे, मगाशी दाखवलं त्याचप्रमाणे आपल्याला इथंही पानांना पीठ लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला मोठं पान घ्यायचं आणि त्याच्यावरती पीठ लावून घ्यायचं.
नंतर आपण उलटसुलट मगाशी पीठ लावून घेतलं होतं पानाला, तर तसं न करता सरळ आहे असं उलट्या बाजूला पीठ लावून आहे अशी पानं टाकून घ्यायची आहेत. इथं मी दाखवते त्याप्रमाणे करायचं आहे. आणि 4 पानांना पीठ लावून घ्यायचं आहे आणि नंतर हे फोल्ड करून घ्यायचे आहेत पानं. आणि वरची राहिलेली बाजू आहे त्यालाही पीठ लावून घ्यायचं, म्हणजे वडी सुटणार नाही. तर अशा प्रकारे हे रोल तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे उकडायला ठेवू. तर आपण मगाशीच गॅसवरती पाणी उकडायला ठेवलं होतं आणि चाळणीलाही तेल लावून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आता हे जे रोल आहेत ते ठेवून देऊ आणि परत एकदा याच्यावरती झाकून घेऊन साधारण 12 ते 15 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. तर बरोबर 15 मिनटांनी ह्या वड्या खूप छान अशा वाफरलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता हे आपण गरम असतानाच ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि चमच्याने अशा म्हणजे वेगवेगळ्या करायच्या आहेत. नंतर हाताने करू शकता, गरम असतं म्हणून म्हटलं चमच्याने, म्हणजे ह्या एकामेकाला चिकटणार नाहीत. आणि थोडेसे थंड झाले की हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे तुम्ही याचे एकदम पातळ स्लाईसही करू शकता किंवा याचे जाडही स्लाईस करू शकता. तर कट केलेल्या एका वडीमधील मी रोल तुम्हाला दाखवते. बघा किती छान याचा आकार आलेला आहे, अगदी गोल याला आकार पडतो आतून. तर याप्रमाणेच आपण सर्व जे रोल आहेत ते कट करून घेऊ. कट केल्यानंतर वड्या आपण गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे आणि या तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ह्या ज्या वड्या आहेत त्या अशा प्रकारे ठेवायच्या आहेत. तर मी इथं ह्या वड्या शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही डीप फ्राय केला तरीही चालतील, म्हणजे ते तुमच्या आवडीप्रमाणे राहणार आहे. मला तेलकट कमी लागतं, तेलकट फारसं आवडत नाही, म्हणून मी इथं शॅलो फ्राय करते. परंतु शॅलो फ्राय करत असतानाही याला अगदी छानसा सोनेरी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होईल की ह्या ज्या वड्या आहेत त्या अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतील. तर हे बघा, अशा प्रकारे याला कलर पण छान आलेला आहे. तर आता आपण ह्या वड्या काढून घेऊ साईडला. वड्या साईडला काढल्यानंतर याच्यावरती थोडेसे तेल टाकून गार्निशिंग करून घेऊ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.